अंत पार नाही लेखा अंत पार नाही हो गोकुळच्या सुखात पार नाही लेखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही गोकुळच्या सुखात पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा गदी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर बाळकृष्णानंदा गदी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गुडिया तोरणे कथा गाती गाती कथा गाती गाणे गाणे करती कथा गाती गाणे कृष्णानंदा गदी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर ओ बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी तुका म्हणे चंदे निवेदिले गोविंदे मन मोहिले गोविंदे हे निवेदिले तुका म्हणे चंदे येणे मोहिले गोविंदे येणे मोहिले गोविंदे मना मोहिले गोविंदे तुका म्हणे चंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे तुका म्हणे चंदे मना मोहिले गोविंदे मना मोहिले गोविंदे मोहिले गोविंदे बाळकृष्णानंदा 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 आनंदल्या नर नारी आनंदल्या नर बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी हरी जय विठोबा हरी जय विठोबा रखुमारी जय विठोबा हरी जय विठोबा रखुमारी जय विठोबा रखुमारी 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 विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी जय विठोबा रखुमारी सुखा गोकुळीच्या 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 सुखा
नंदा घरी बाळकृष्ण 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 नंदा घरी अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा 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 आनंदल्या नर नारी
माने गुरुजी यांच्याकडून या सुंदर अशा प्रकारचा विणा घेऊन परमार्थ क्षेत्रामध्ये आनंदाने नाचणाऱ्या रेखराकरता माने गुरुजीकडून 200 रुपये या ठिकाणी बघा. वा वा वा. चला. चला विठाला 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 विठाला
इतकं सुंदर आणि गोड वादन हरिभक्ती परायण मारुती महाराज पुरी यांच्या गोड वादनाला आमचे माने गुरुजी यांनी 200 रुपये या ठिकाणी बक्षीस दिलेले बरं थोड्या टाळ्या वाजल्या तसं पैसे बऱ्याच ठिकाणी आपण सोडतो आता मी नाही सांगत कुठं विठाला या क्षेत्रामध्ये जे तुम्ही दिलेलं आहे त्याला दान म्हणतात विठाला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छादे येणे बेधिले बामण मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी समचरण सरोज सान्द्र नीलांबुदाभं जघन निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधर कंकनेत्र सदय धवलहासं विठ्ठल चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः करू प्रथम नमः करू प्रथम नमः चरण संगाची दुसरे चरण संगाची दुसरे चरण संगाची श्री चरण राजा त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका श्री गुरु चरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी वर्णव रोग बर विमल चसू जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु हर भू कले श्रीकार ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यमेव नमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तमो नमः हे दुख भंजन मारुतनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार 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 अष्टसिद्धि नौ निधि के दाता दुखियों के भाग्य विधाता दुखियों के भाग्य विधाता सिया राम की काज सवार
पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंद नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिबे करता निवडला महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्ववंत संत असणारे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अति महत्वाचा तो याकरता गोकुळामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर तिथली जी स्थिती आहे त्या स्थितीचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. विठाला शिबेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. प्रतिवर्षी सालाबत प्रमाणे चालत असलेला नामयज्ञ सोहळा वर्ष 1 2 3 4 10 12 नाही, वयोवृद्धाला सुद्धा सांगता येत नाही अशा प्रकारचा जुनाट जुगादीचे जुना अशा प्रकारचा पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या चालत असलेला मारुत्रयाच्या पवित्र प्रांगणामध्ये अंकलेश्वराच्या नगरीमध्ये चालत असलेला नामयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्याचा आजचा सांगतेचा दिवस, काल्याचा दिवस म्हणजे समारोपाचा दिवस सर्व ग्रामस्थ मंडळी, कार्यकर्ते मंडळी, नियोजनकर्ते मंडळी, भजनी मंडळाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेली ही सेवा विठाला साथ करण्याकरता अतिशय सुंदर अशा प्रकारची गुणी मंडळी, ज्यांचा मृदंग ऐकला, ज्यांचे गोड आवाज ऐकला, मृदंगाचार्य मृदंग विशारद मारुती महाराज पुरी एक मला कांतरी काल कोणतरी म्हणजे त्यांच्या बोटात जादू आहे. काय आहे? बोटात जादू आहे. अनेकांचे कान तृप्त करण्याची ताकद ज्याच्या हातात आहे ते भगवान परमात्म्याची फार कुठे कृपा असते. ती कृपा ज्यांना लावली नव्हे तिथं यश आहे. आणि नावही त्यांचं तसंच मारुती नाव आहे. आणि मारुतीरायाला जीवनात कधीच अपयश आलं नाही. कारण त्याचं कारण अशा प्रकारचं आहे, भगवान परमात्मा षटगुण ऐश्वर्य संपन्न आहे. भगवंताकडे किती गुण आहेत? 6 गुण आहेत. कुठले कुठले सांगा? ऐका यशस्वी मदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतु. 6 गुणापैकी प्रत्येक गुण त्याने आपल्या निज भक्तांना वाटून दिले. त्याच्यामध्ये यश नावाचा जो गुण आहे तो गुण आमच्या मारुतरायाला भगवान परमात्म्याने दिला. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. श्री हा गुण विभीषणाला दिला. औदार्य देऊनी कर्णा हाती, अंगाचं कातड काढून दिलं पण औदार्य गुण सोडला. इतकं दातृत्वाचा गुण ज्यांच्याकडे दिला तो म्हणजे कर्ण आहे. कीर्ती दिगंते मिरविली म्हणून आहे. त्या प्रकारचं यश परमार्थिक क्षेत्रामध्ये मारुतरायांना प्राप्त होत चाललेलं आहे. असंच उदंड यश त्यांना प्राप्त हो अशा प्रकारच्या आमच्या अंकलेश्वराचरणी प्रार्थना. त्याचबरोबर हरिभक्ती परायण गायनाचार्य संगीत विशारद आमचे मौली महाराज, त्याचबरोबर हरिभक्ती परायण गणेश महाराज, दोघही अतिशय गोड गुणी. आणि सप्ताह म्हटलं की या त्रिवेणी संगमाती नितांत गरजेचा, अति गरजेचा, नितांत गरजेचा. कार्यक्रम चांगला व्हावा असं वाटत असेल तर हा त्रिवेणी संगम आहे. 1 गोड वाजवणारा आणि 2 गोड गाणारे, हा त्रिवेणी संगम. वास्तविक पाहता आपली कथाच एक त्रिवेणी संगम आहे. विठाल त्याच्यामध्ये 2 आमचे खिलारी बंधू, सुंदर अशा प्रकारचे सिंगवादक, त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले
आमचे व्यासपीठ चालक अकोल्याने तुम्हाला आंदोलन घेतलंय. अकोला सोडायचं हा म्हणजे प्रेमाचा धागा जिथं जोडलेला असतो ज्याला म्हणतात, त्या धाग्याने तुम्ही आम्हीच काय भगवान परमात्मा सुद्धा खेचून आणण्याची ताकद त्या धाग्याला म्हणतात, त्या दोरीला म्हणतात प्रेमाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची दोरी. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी, धरीला पंढरीचा चोर गळा तो प्रेमाचा दोर आहे. भोसले महाराजांचं अकोल्याचं एक प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व काकडा करणारी मंडळी, पहरा करणारी मंडळी, त्याचबरोबर जसे 2 सिंहवादक तसे अकोल्यात 2 शंखवादक आहेत. एक चढाओढ चढलेले असते शंख वाजवण्याकरता, अतिशय गोड आहे. त्याचबरोबर अंकलेश्वर भजनी मंडळ सगळं, रोज माऊली महाराज आहेत, भाऊ आहेत, पांडुरंग आहेत, कदम महाराज आहेत, गुरुजी आहेत, शिंदे महाराज आहेत. वा म्हणता द्या, चुकून राहत नाही तुम्ही माझ्याकडून. टाळाच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचं नाव आहे विष्णुपंत आहे, बबन मामा आहेत आमचे. एक उपकार असतात मामांचे माझ्यावर फार उपकार असतात, कारण ही तर उभा राहण्यासाठी जे मला सामर्थ्य प्राप्त झालं त्याला एकच कारण आहे आमचे बबन मामा. विठ्ठल विठ्ठल त्याचबरोबर सुरेश महाराज मेंबर आबा सगळ्यांनी एक धन्यवाद देईल तुम्हाला सगळ्याला. कशा करता मगाशी सांगून गेलो, दान कुठे करावं, कोणाला करावं आणि कधी करावं, शास्त्र सिद्धांत आहे त्याचा. देशे काले पात्रेच अर्जुना, अरे बाबा दान द्यायचं पण कधी द्यावं, कुठं द्यावं आणि कुणाला द्यावं. त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले, सात्विक दान, राजस दान आणि तामस दान. तुम्ही दिलेला दानाचा जर विनियोग वाम मार्गाने झाला तर दान देणाऱ्यापर्यंत तो दोष लागल्या जातो. ऐका, एखाद्याला 100 दिले आणि ते पळतच गेला असं 90 टाकून झालं बा, मदिरापानाचा दोष थोडासा देणाऱ्याला सुद्धा लागतो, ते तामस दान होईल. काही राजस दान आहे तर काही सात्विक दान. कुठलं? देशे काले पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. देश, काळ आणि पात्र कुणाला देतोय, कधी देतोय आणि कुठल्या काळामध्ये देतोय याला फार महत्व. हे पाहून दान दिलं की ते सात्विक दान ठरत आहे. आणि आज आपल्या गावामध्ये पिढ्यान पिढ्याचा जो चाललेला नाम यज्ञ आहे याला काय म्हटलं गेलं? नाम यज्ञ. यज्ञ म्हणजे सामान्य गोष्ट नाही. एवढी मोठी हत्तीच्या सोंडेसारखी गावरान गाईच्या तुपाची, जर्शीच्या नव्हे म्हशीच्या सुद्धा नाही, गावरान गाईच्या तुपाची धार सातत्याने लागते. पुढे येऊन बसा. आता काय सरकून बसा, पुढे येणार आहे सगळेजण, कारण जागा अपुरी पडणार आहे. सर्वांनी थोडस समोर येऊन बसायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. गावरान गाईचं तूप माहितीये का? सुरेशराव एखाद्याचं तूप म्हणलं तर महाराज चूप. गावरान गाईचं नावच काढायचं नाही, अतिशय महागड आहे. त्याची एवढी मोठी धार सातत्याने त्या यज्ञामध्ये कठीण आहे. मग तो यज्ञ घडणं आताच्या काळात शक्य नाही, पण संतांनी आम्हाला यज्ञ या ठिकाणी निर्माण केला तो भगवत भक्तीच्या माध्यमातून. याला म्हणतात नाम जप यज्ञ. नाम जप यज्ञ तो परम पावन, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्म, धर्म नाम परम वेदार्थ. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांनी सार निवडून काढलं आणि एकच सार त्यातून बाहेर आलेले ते म्हणजे भगवत नाम चिंतन आहे. एकच ते साधं सोपं सरळ साधन याला नाम यज्ञ म्हणतात. आणि दुसरा मागाशी सांगून गेलो की आपला आता जो चाललेला तो सुद्धा एक त्रिवेणी संगम आहे. जसं हा त्रिवेणी संगम गरजेचा आहे तसा कथा सुद्धा एक त्रिवेणी संगम आहे. गदा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, हो कथा त्रिवेणी संगम, हो कथा त्रिवेणी संगम. देव भक्त
देवा मंद आदिला तेथीचे उत्तम तेथीचे उत्तम तेथीची उत्तम तेथीची उत्तम तेथीची उत्तम चरण रज वंदिता चरण रज वंदिता 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 याचं महत्व सांगतात आमचे संत महात्मे. थोडा विको कमी बाबा. हा त्रिवेणी संगम आहे. मला वाटतं त्रिवेणी संगमामध्ये स्नान करत्या आपल्या भारत देशाची निम्मी लोकसंख्या 60 कोटी लोकांनी स्नान केलं कुठे? त्रिवेणी संगमामध्ये, प्रयागराज. किती महत्व आहे. आपल्याला जाता आलं का सगळ्याला? नाही जाता आलं. जरी जाता नाही येत असेल तरी सुद्धा गावामध्ये त्रिवेणी संगम निर्माण केला आमच्या संतांनी. त्याला कथारूपी त्रिवेणी संगम म्हणतात. तिथे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. भगवत भक्त जे गातायत त्या ठिकाणी भगवान परमात्मा उभा आहे. त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. महाराज सांगतात तेथीचे उत्तम. काय उत्तम आहे? तिथली माती पवित्र आहे. तिथला कण पवित्र झालेला आहे. तो भाळी जरी लावला, कपाळी जरी लावला तरी सुद्धा तो भाग्यवान ठरतोय. इतकी माती पवित्र करण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. त्याला म्हणतात भगवत नाम चिंतन. तेथीचे चरण राज वंदिता वंदिता जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर डोंगर. आणखी एक त्रिवेणी संगम सांगतो तुम्हाला. गोड अशा प्रकारची पेटीची साथ सुनील महाराज ओमासी. नाही तर पेटी बऱ्याच ठिकाणी मला बंद करावं लागतं. एवढंच धरा म्हणतात वीट. कारण आपण स गायला प वाजवणार, प म्हटलं तर ध वाजवणार. गोड अशा प्रकारची साथ. आपला भागवत संप्रदाय त्रिवेणी संगम. वारकरी संप्रदाय जो आहे तो काय आहे? त्रिवेणी संगम. तुम्ही म्हणाल कसा काय? 3 संप्रदायाचं एकत्रीकरण तिथं केलं आणि भागवत संप्रदाय निर्माण केला. ऐका. एक नाथ संप्रदाय, दुसरा दत्त संप्रदाय आणि तिसरा बसलेले चैतन्य संप्रदाय. आता ऐका. नाथ संप्रदायाचे आधार्य आहेत माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज. कसं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. 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 मचिंद्राने बौद्ध गोरक्षा केला. 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 आदिनाथ गुरु मचिंद्र दयाचा. मचिंद्राने गोरक्षाची गोरक्ष ओळला गहेनी आणि गहेनी प्रसादे पाठाय सगळ्याच्या. निवृत्ती दातारा आणि ज्ञानदेवा सार चोजविले. तिथून पुढे एक गुरु एक शिष्य परंपरा माऊली पर्यंत. माऊलीने ती बंद करून टाकली.
माऊलीला माहिती विश्वाची माझे घर, एक गुरु एक शिष्याने कधी कल्याण होईल जगाचं बंद केला. आणि तो नाथ संप्रदायाचे अधर्य असणारे ज्ञानेश्वर महाराज त्यांनी भागवत संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेवी रचिला उभारिले देवालया. दत्त संप्रदायाचे अधर्य आहेत शांती ब्रह्म एकनाथ महाराज. दत्त चोपदारी करीत असे अनेक प्रसंग आहेत. तो दत्त संप्रदाय नाथ महाराजांनी भागवत संप्रदायामध्ये विलीन केला. चला खांब दिला भागवत ऐका. त्याच्या पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज, बाबाजी चैतन्य, आपल्या इथं पालखी येते की नाही, वा वा. चैतन्य परंपरा, त्या चैतन्य परंपरेचे अधर्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी या भागवत मंदिराचा तुका झाला से कळस हे तिन्ही संप्रदायाचे एकत्रीकरण केलं. म्हणून वारकरी संप्रदायाला त्रिवेणी संगम सुद्धा म्हणतात. विठ्ठल 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 परम भाग्याचा दिवस आहे आज. आपल्या नामयज्ञ सोहळ्याची सांगत आहे आणि या अतिशय धन्यवाद कार्यकर्ते मंडळींना. त्याला कारण आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझी तर थोडीशी सवय अशी आहे, म्हणजे तुमचा मृदंग असू द्या, विना असू द्या, टाळ असू द्या, सगळ्या गोष्टी असू द्या, परमार्थ थोड्या चांगल्या अवस्थित करणं गरजेचं. आपण संसार दारिद्र्यात करतो का ऐश्वर्यात करतो? कोण म्हणलं दारिद्र्यात? संसार दारिद्र्यात करतो का? अरे बाबा झोप नाही, 1:30 वाजू द्या, 1 वाजू द्या, त्याच्या धावपळीला कशा करता? त्याच्या पुढं मला जायचंय, त्याच्या पुढं मला जायचंय. संसार करता चांगला करण्याकरता, ऐश्वर्य संपन्नतेत करण्याकरता आपली काय चाललेली असते? धावपळ चाललेली असते. मला वाटतं तीच परिस्थिती इकडे पाहताना तशा दृष्टीने पाहावं. परमार्थ सुद्धा ऐश्वर्य संपन्नतेत कसा होईल? बरं देतो काय आपण? काय द्यायचंय? परमेश्वर पाहतोय कुणी किती दिलंय, कुणी किती दिलंय, कोण काय देतोय. भगवान परमात्मा मी तुला इतकं दिलंय कुणी? स्वतःच्या नाही, भगवान परमात्माच्या कृपेशिवाय काही मिळत नाही. एक प्रमाण सांगतो तुम्हाला, वृक्षाचे पान त्याच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हलत नाही. म्हणायचं नाही त्या गाडी खाली चालणाऱ्यासारखं वागायचं नाही. त्याला वाटतं मीच गाडी वडते, अरे वडत्यात बैल बाबा. ऐका, वाटूनच घ्यायचं नाही. ऐका, म्हणून देणारा तो भगवान परमात्मा आहे. मग तो पाहतोय कोण किती देतोय, मी तुला किती दिलंय आणि तो समोर किती देतोय हे महत्वाचं आहे. म्हणून विशेषत्वाने या परमार्थी क्षेत्रामध्ये सुंदर अशा प्रकारचं वैभव या नामयज्ञ सोहळ्याला या ठिकाणी या तरुण मंडळींनी प्राप्त करून दिलेले अतिशय लाख लाख धन्यवाद. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजल्या. इथं प्रत्येकाचं योगदान असतंय. श्रोता सुद्धा वक्ता तो वक्ता हे श्रोते आहे. श्रोते समोर नसेल तर काहीच करता येत नाही. श्रोते महत्वाचे. आणि त्याचबरोबर या नामयज्ञामध्ये सौजन्य भरपूर जणांचं लाभलं. अतिशय जमेची बात. तुम्हाला माहिती आहे आमचा कार्यक्रम तर बराचसा सौजन्यामध्ये होतो. सावडीचं ते फार मोठं नाव आहे आणि ते नाव मोठं करण्यामध्ये विशेषत्वाने सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते समोर उभा आहे. एवढा मोठा कार्यक्रमाचं महाराष्ट्रभर त्या नामयज्ञ सोहळ्याचं नाव लौकिक झाला. त्या नाव लौकिक होण्याला कारण आहे राजमुद्रा YouTube चॅनल, राजमुद्रा ग्राफिक्स. त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आबा गुरुजी मला वाटतं बरेच जण तुम्ही आले नाही. पाहण्यासारखा दिमागदार सोहळा. म्हणून मी म्हणतो परमार्थ करायचा आहे तर वैभव संपन्नतेत, ऐश्वर्य संपन्नतेत परमार्थ करा. त्याचा वेगळा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 सर्व दात्यांना धन्यवाद. दुसरी गोष्ट आजचा महाप्रसाद आहे. अतिशय त्या महाप्रसाद ज्यांचा आहे त्यांना धन्यवाद. वर्गणे देणारे कुणी किती कुणी कुठे कुणी किती मला काही सांगता येणार नाही. पण प्रत्येक दात्याला धन्यवाद आहे. कारण थेंबे थेंबे
तळेसाची बघा मंदिराच्या शेजारी गोटी असते दगडाची. एकट्या माणसाला लवकर पैलवानाचं काम आहे आपलं नाही. आपण त्याचा प्रयत्नही करायचा नाही. मग आपण काय करायचं 12 जण गोळा करायचो. 12 जण एकत्र यायचं आणि 12 जणांनी फक्त एकच बोट लावायचं आहे. किती बोट लावायचं? एक बोट लावायचं आहे आणि 12 12 12 12 12 करत डोक्या इतकी गोटी उंच जाते. अशक्य ते शक्य होतं त्याला कारण आहे आपली एक रूपता झाली. ही लीलया सहज ते पूर्णत्वाला जात नव्हे पूर्ण करवून घेणारा भगवान परमात्मा आहे. विठाल विशेषत्वाने धन्यवाद सगळ्याला देऊन सेवेला आरंभ करतोय. आज काल्याची सेवा आहे, समारोपाचं कीर्तन आहे आणि दुसरी गोष्ट हे प्रसादाचं कीर्तन आहे. आज काय आहे? प्रसाद प्राप्त होणार आहे. कशाचा प्रसाद आहे? 7 दिवस केलेली जी सेवा आहे त्या सेवेची फलप्राप्ती म्हणजे प्रसाद देतो कोण? भानुदाचा गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदाचा गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारा कोण आहे? सामान्य नाही, विश्वाचा बाप, विश्वाचा मालक आहे. तो कृष्ण भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे. प्रसाद काय आहे? दही आणि लाहीचा प्रसाद. पण ते प्रसादत्व प्राप्त होण्याला कारण आहे कथा त्रिवेणी संगमामध्ये तयार झाले की प्रसादत्व प्राप्त. व्यवहारातलं सांगू का? घरी आपण नाश्त्याकरता काही पदार्थ करतो त्याच्यामध्ये पोहे असतात. आणखी अरे बाबा काय असतं? शेंगदाणे. आणखी रवा नाही दुसरा पदार्थ नाश्त्याला उपीट असतं. ऐका इडली सांबार. आणखी बोलाल का? मसाला डोसा. इडली सांबर असतं. आणखी मसाला डोसा. कोण म्हणलं उत्तप्पा? काही बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटायला लागले. नाश्त्यात हे पदार्थ असतात. मी म्हणतो नाश्त्याला गोड रवा बनवला सकाळी कैलास गुरुजीच्या घरी नाश्ता केला. आमचे वारकरी मंडळी निघाले. दारात आल्यावर गुरुजी म्हणतात का प्रसाद घ्या प्रसाद घ्या प्रसाद घ्या का काय करा म्हणतात? नाश्ता करा. नाश्ता करा. काय समोर आणल्या? रव्याच्या प्लेटी समोर आणल्या नाही का? नाश्ता करा. आता दुसरी बाजू सत्यनारायणाची घरी पूजा आहे आणि त्याला सुद्धा पदार्थ तोच बनवलाय. काय पदार्थ? कुठला? प्रसादाला रवाचं. काल सकाळी जो प्लेट भर नाश्त्याला केला होता पदार्थात बदल नाही, तोच पदार्थ. पण आता मात्र घरी जो येतोय त्याला नाश्ता करत म्हणत नाही, नाश्ता करा म्हणत नाही. काय म्हणतो? का बरं? काल नाश्ता आणि आज प्रसाद झाला. पदार्थ तोच पण आज तो प्रसाद झाला. याला कारण आहे भगवत चिंतनामध्ये तो तयार झाला म्हणून त्याला प्रसादत्व प्राप्त होतं. पदार्थ कुठलाही असो. विठाल विठाल प्रसाद किती महत्वाचा आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानी रशोपजायते. दुःखाचा नाश करण्याची ताकद ज्यात आहे त्याला म्हणतात प्रसाद, दुःख नाश. आणि तो प्रसाद प्राप्त झाला स्वतः भगवान परमात्म्याने दिला म्हणून जीवनाची अपूर्णता नाहीशी करतो त्याला म्हणतात प्रसाद. जीवन पूर्णत्वाला पोहोचवतं त्याला म्हणतात प्रसाद. भगवत कृपा झाली त्याला प्रसाद प्राप्त झाला, पूर्णत्वाला पोहोचला. ऐका, मानवी जीवनाचं पूर्णत्व आहे प्राप्त झालंच पाहिजे, नाहीतर पुन्हा 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 यावं लागेल अनेक प्रमाणात. नदीचं पूर्णत्व आहे समुद्राला मिळाल्यानंतर, नाही का? धावते 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 दर्या डोंगरामधून कड्या कपारीमधून धावते. कुठपर्यंत धावते? समुद्राला मिळेपर्यंत. तिला माहिती आहे मला कुठे जायचं आहे. समुद्राला मिळालं की जाऊन संपलं तिचं. का? पूर्णत्वाला पोहोचली. मंदिराचं बांधकाम सुरू झालं, पाया झाला, गाभारा झाला, शिखर तयार झालं, मंदिर पूर्ण झालं का? मग कळस बसवला, मंदिर पूर्ण झालं हे वेगळं सांगावं लागत नाही.
ऐका सोनही त्याच्या काही परीक्षा दिल्या ते पूर्णत्वाला पोहोचते, तसं दुसरीकडे ऐका आपल्याही जीवनाचं पूर्णत्व तिथे तेणे मुक्तीचारी। म्हणून तर संत परंपरा आपल्याला शिकवते बाबा की बाबा या मार्गाने गेला तर निश्चितपणे मुक्कामापर्यंत पोहोचणार, म्हणजे मुक्कामापर्यंत याचा अर्थ आहे पूर्णत्वाला पोहोचणार आहे, एरझाऱ्या संपणार आहेत तुझ्या जीवनाच्या, तर तुला पूर्णत्वाकडे प्रवास करायचा आहे। तसं आता अलीकडे नाही, पण पहिले ज्वारीच्या दिवसामध्ये लोक ज्वारी राखायला देते, ते फिरवायचे काय गोफण। आता लहान लेकराला कळायची सुद्धा नाही, चित्रात काढून दाखवावं लागेल गोफण कशाला म्हणतात। पण ते नाश्ता करून जात नव्हते, नाश्ता तिथंच असायचा रानात, कशाचा वा तुम्ही तोंडाला पाणी आणलं बा हुरडा म्हणतात, हा कुलत तर काही मिळत नाही, आणि हुरडा खायचा असला तर मग मुंबईला जावं लागतं का खेड्यात, खेड्यात जावं लागतं हुरडा खायचा म्हणलं। ऐका हुरडा एक, दुसरा एक पदार्थ असायचा फळ असायचं, फळ खाल्लेत ना, आता बघायला सुद्धा मिळत नाही, आणि त्याचं एक छोट रूप त्याचं शेण, ते तर अलौकिक व त्याची गोडी। नाश्ता करून जायचं नाही घरी, ते सेंदाड, बरं ते सेंदाड हिरव्या अवस्थेत गोड लागतं का पिकल्यावर? पिकल्यावर त्याचा हिरव्या अवस्थेतून त्याचा प्रवास चालू झाला, ऐका ऐकते पिकण्याकडे, सेंदाडाचा प्रवास कुठे चालू झाला? परिपक्व होण्याकडे त्याचा प्रवास चालू झाला, आणि एकदा परिपक्व झालं आता त्याचा प्रवास संपला। प्रवास संपला म्हणजे काय झालं? त्याच्यातला जो कडूपणा होता तो निघून गेला। महाराज सांगतात बाबा पिकली आसेने कडूपण गेले, पिकली आसेने कडूपण गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंग, तैसे आम्हा गेले पांडुरंग। पिकली आसेने कडूपण गेले, पिकली आसेने कडूपण गेले, तैसे आम्हा गेले पांडुरंग, तैसे आम्हा गेले पांडुरंग, पांडुरंग। आपण कोण आहे? कोण म्हणलं शेंदाड? तशी बरीच असतात, त्यांचा कडूपणा घालवण्याचं काम आमचे संत करतात। ऐका त्याचा कडूपणा जाणं म्हणजे काय? चला पसायचा नाही, जे फळांची त्याला म्हणायचं संत परिपूर्णतेकडे कसं पोहोचेल समाज, याच्याकरता संत प्रयत्न करतात। परिपूर्णतेला पोहोचलं की आता प्रवास करायची गरज राहिली नाही। तसं काला म्हणजे पूर्णत्व आहे, काला झाला सप्ताह संपला हे वेगळं सांगावं लागत नाही, आणि काला झाला आणि पुन्हा भोसले महाराज उद्या आला, महाराज अहो काल झाला ना काला, तुम्ही आज कसा आला? आला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल। याच्या काल्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे, चरित्र ते भगवान परमात्म्याचं दिव्य चरित्र आहे, लीला चरित्र आहे। विशेषत्वाने अनंत अवतारामध्ये विशेष अवतार ज्या म्हटले गेले त्याला म्हणतात भगवानचा कृष्ण अवतार। कृष्ण अवतार अनंत अवतार घेशी भक्ताकारणी अवताराचार, त्याच्यात 10 अवतार मुख्य सांगितले। एक मच्छापासून चारिते नरहरी पर्यंत झाले कृती, कलंकी पर्यंत, कलंकी पुढे 10 हे 10 अवतारामध्ये पूर्ण अवतार 2च, राम आणि कृष्ण अवतार। दोन्ही अवतारामध्ये परिपूर्णतम अवतार एकच, त्याला म्हणतात कृष्ण अवतार। ऐका किती वेगळेपण आहे बघा। राम अवतार मर्यादा पुरुषोत्तम आहे, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, आणि दुसरी गोष्ट रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर
सदा देविया प्राण जाए परवचन न जाए राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय राम वचन न मोडी बोलेले ते एक वचन कसं इथे अमर्याद पत्न्याच्या बाबतीत 16,108 बरं वचन न मोडी प्राण जाय राम अवतार मर्यादा इकडे निज भक्ता करता वचन सुद्धा देवाने वचन सुद्धा कित्येक प्रसंग भगवान कृष्णाच्या जीवन चरित्रामध्ये भक्ता करता वचन मोडणार प्रतिज्ञा मोडणारा भगवान परमात्मा मर्यादा ठेवली याचं एकच कारण आहे अनंत अवतारामध्ये ज्या ज्या भक्तांनी जशा जशा प्रकारची इच्छा केली ऋषीमुनी असतील योगी असतील आणि ध्यान धारणा करणारे भगवंताची जशी जशी इच्छा केली त्या तशा त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान परमात्म्याने मर्यादा ठेवली नाही म्हणून पूर्ण पुरुषोत्तम भगवान कृष्ण परमात्मा परिपूर्णतम अवतार जे कृष्ण अवतार आहे याच्यात मर्यादा ठेवली नाही आणि सर्वांना आनंद दिला कधी कुठे याच्या प्रसंगाकडे जाताना रात्री आपला मला वाटतं जन्मापर्यंत विषय आलेला अनंत जन्म जन्मांतरीचं पुण्य पदरी आणि कारागृहामध्ये भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले 8 वर्षाची मूर्ती किती वर्षाची 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यावर देवकी म्हणते देवा अरे जन्मची जन्म मी तपश्चर्या केली तू पोटी येण्याकरता तू 8 वर्षाची मूर्ती कोण म्हणेल माझं बाळ आहे कोण म्हणेल माझं लेकरू आहे आई ठीक आहे तुझं म्हणणं पण मी सांगतो ती आई मग पाठीमागच्या 3 जन्मांचा वृत्तांत भगवान कृष्णाने वसुदेव देवकीला सांगितलं आणि आईच्या इच्छेप्रमाणे बाबांच्या इच्छेप्रमाणे सांगितलं मी लहान होतोय पण लहान होण्या अगोदर तुम्ही एक काम करा काय करा नंदाच्या घराला मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला हो नंदाच्या घराला उपजली तेथे ठेवी मजानी येथे नंदाच्या घराला बाबा तुम्ही एक काम करा कुठे मला नंदाच्या घराला ऐका देव अवताराला येण्यामध्ये त्याचं स्वातंत्र्य आहे ऐका देव अवताराला येण्यामध्ये त्याचं काय आहे स्वातंत्र्य आहे आणि आपण जन्माला येतो हे आपलं काय आहे केले कर्म झाले त्याची भोग आले 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 उपदले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोग आले उपदले मेले ऐसे किती हरि मोखी गाता हर पली देता हरि मोखी गाता हर पली देता केले कर्म झाले ते भोगण्याकरता पुन्हा यावं लागतं पुन्हा माऊली 24 सांगावं लागतं अगा कर्मेचे उरावे ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे आपल्याला यावं लागतं ही पराधीनता आहे ऐका संत स्वइच्छेने येत असतात
आणि देवाला आणावं लागतं, पण त्याच्या येण्यामध्ये स्वतंत्रता आहे. त्याची इच्छा होती गोकुळाला जाण्याची. वसुदेव बेड्या होत्या, बेड्या आता पायामध्ये जाऊ शकत होते का? नाही. पण जिथं देवाची इच्छा आहे, देवाने इच्छा व्यक्त केल्याबरोबर पायीची बंधने गळती, कुलूप लावलेले मोठे मोठे गळून पडाले. सेवक होते दारामध्ये पहारा करणारे, झोपी गेले. मंद मंद पाऊस चालू आहे, अंधारी रात्र. रात्री 12 वाजता भगवान कृष्ण जन्माला आले नाही का? रात्री निघाले टोपले धरून. यमुना मैया आडवी. भाग्यवान समजते स्वतःला भगवान कृष्ण परमात्म्याचं. पृथ्वीचा भार हलका करण्याकरता अवतार आलेला देवाचं दर्शन मला पहिलं होणार आहे. मी भाग्यवान आहे. पाणी वरती चढू लागलं, कमरेपर्यंत, गळ्यापर्यंत, नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. एक सांगू का? डोक्यावर लेकरू आहे, बाप पायी चालतोय. आता संकट समोर आहे, पण मनात एकच विचार आहे त्या पित्याच्या, त्या वडिलाच्या, त्या बापाच्या, माझ्या लेकराला सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचं. पाणीवर चढताय, आता मी संकटात आहे, नाही विचार करत त्याचं नाव बाप. एक एक पाऊल पुढे टाकू लागलं, नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. सगळ्यात भीत कोण असेल तर, कोणाला भीत असेल तर मरण आलं. ऐका, पण एक सांगू का? आपल्या लेकराला पोटाशी धरणारा बाप आणि लेकरावर आलेलं संकट छातीवर झेलतो, त्याचं नाव बाप आहे. पाऊल पुढेच टाकतायत वसुदेव, थांबले नाही. शिकण्यासारखं याच्यामध्ये किती प्रेम लेकरावर करतो, त्याचं नाव बाप आहे, जन्मदाता बाप. भगवान कृष्णाने डावा पाय खाली सोडला, अंगठ्याचा स्पर्श झाल्याबरोबर दुभंगले यमुना जळ. दुभंगलं गेले नंदबाबाच्या वाड्यामध्ये, सगळे झोपलेले. भगवान कृष्णाला यशोदेच्या समोर झोपवलं. तिथे एक मुलगी होती, तिचं नाव कोण होत? फार कठीण. सगुण गुण माया, सगुण गुण माया आली बोलाटीन खेळाया, आली बोलाटीन खेळाया, बोलाटीन खेळाया, आली बोलाटीन खेळाया, आली बोलाटीन खेळाया, आली बोलाटीन खेळाया. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. दुरत्यया म्हणजे अति कठीण. त्याचा एक प्रसंग वेळ मिळाला तर सांगून जाईल. चला, माया घेतली, आले. आल्या मायेचा स्वीकार केल्यावर बंधन आपोआप. ऐका, आपण कशाच्या अधीन आहे? मायेच्या अधीन आपण आहोत. आपण बंधनात आहोत. माया आल्याबरोबर बंधन पुन्हा जशीच्या तशी. रडू लागली, धावत आला, निसटली, सांगितलं तुझं लागेवती. जिथं तिथं 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 पाणी प्यायला घेतलं, त्याच्यात कृष्ण दिसू लागला. जेवायला घेतलं, अन्नात कृष्ण दिसू लागला. आरशात पाहायला गेला, जिकडे तिकडे कृष्ण दिसू लागला. ही स्थिती कंसाची झाली. पण भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेल्यानंतर बघा, जन्म झाला मथुरेमध्ये, पण प्रगट कुठे झाले? आनंदोत्सव कुठे झाला? गोकुळामध्ये. प्रगट भय भगवान गोकुल में, प्रगट भयो भगवान. आणखी सांगून जाईल. नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो दिन पार, हाथी घोड़ा दिनो दिन पार की, घोड़ा दिनो दिन पार, हाथी दिनो घोड़ा दिनो पार की. नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के घर आनंद भयो जय कन्हैया लाल
प्रगट झालंय. जन्माला मथुरत आले पण आनंदोत्सव गोकुळामध्ये तिथं प्रगट झाल्यानंतर आता ही वार्ता आहे. कारण गोकुळचे राजे नंद बाबा यशोदा मैया ही बातमी जेव्हा सकाळी गोकुळामध्ये पसरली आणि गोकुळामध्ये जशी वार्ता पसरल्यानंतर किती गडबड किती धावपळ उडाली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक डावी की पुढे डावे की पुढे वाटी सुंट वडे ताटी वाटी सुंट वडे वान घेवनिया ताटी वान घेवनिया ताटी घरी झाली दाटी. घरी झाली दाटी. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला म्हणती हो म्हणती गवळणीला झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. माऊलीची राहील ना आमच्या तशीच. गवळण म्हणती गवळणीला गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला गवळणीला गवळण सांगे गवळणीला. हे गवळण सांगे गवळणीला गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे एक पुढे वाटी ताटी सुंट वडे. की धावे की पुढे हो ताटी वाटी सुट वडे. गवळण मागे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हे पुत्र झाला यशोदेला. यशोदेला. आमच्या जनाबाई वर्णन करतात. ऐशी गलबल झाली दाशी जनी हिल घाली. इतका आनंद इतका आनंद इतका आनंद नुसता गोकुळवासियांना झाला. गोकुळातले पक्षी असतील, गोकुळातली गुरे असतील, गोकुळातली वृक्ष लता वेली असतील, गोकुळातल्या पाषाणासहित सर्वांना इतका आनंद इतका आनंद इतका आनंद झाला. किती आनंद झाला. आनंदाचे डोळे आनंद तरंग लवकर आनंदाचे डोळे आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे ओ आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाचे डोळे आनंद तरंग. आनंदाचे डोळे आनंद तरंग. नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा. इतका गोकुळामध्ये आनंद झाला. आणि त्या आनंदाचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा. हे गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा. गोकुळीच्या सुखा
वर्णन करताना जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतात, किती सुख किती आनंद गोकुळामध्ये प्रगट झाला. गोकुळीच्या सुखा त्याला मर्यादाच राहिली नाही, अंत आणि पार. जसा समुद्राची खोली मोजता येत नाही, अंत पार त्याचा लागत नाही, तसा त्या आनंदाचा अंत पार लागत नाहीये. त्याचं प्रतीक म्हणून गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. याचं काय कारण आहे? बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, हे बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, हो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. आनंद नर नारी, 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 आनंद नर नारी. बाळकृष्ण नंदा घरी, 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 हे बाळकृष्ण नंदा घरी, 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 नंदा घरी, नंदा घरी. भगवान परमात्मा नंद बाबाच्या घरी हळूहळू वाढू लागले, वाढू लागले, वाढू लागले, वाढू लागले, खेळू लागले. ऐका, खेळू लागले. लहान मुलाचं खेळ आणि खेळता खेळता थोडंसं बघा किती आनंद होतो आईला. जशी मुलाची प्रगती वाढेल तसं जगात एकमेव आई हेच पात्र तितकं निर्भेळ प्रेम करणार जगात दुसरं मिळणार नाही. करी लाभावीण प्रेम करणारे सगळेच आहेत, पण निर्भेळ प्रेम निस्वार्थ प्रेम करणारं पात्र एकच आई. जसं मुलगा वाढू लागला तसा तसा आईंना आनंद होतो. हळूहळू मग शेजारी पाजाऱ्यांना सांगते, तसा मुलगा जर रांगू लागला, किती जणांना आपल्या मैत्रिणीला सांगते, हो रांगू लागला, रांगू लागला कसा, तळवे तळहात तळहात टेकी, तळवे तळहात तळहात टेकी, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. हे रंग निरंगनाथ तो म्या देखिला सई, रंग निरंगनाथ तो म्या देखिला, हे रंग निरंगनाथ तो म्या देखिला, रंग निरंगनाथ तो म्या देखिला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, रागत रागत रागत. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा, लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. देवाचा देव बाई ढकला, असा कसा 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 देवाचा देव बाई ढकला. कृष्ण गोकुळामध्ये वाढू लागला तसं घड्याळाचा टायमिंग सुद्धा वाढू लागला. काटा थांबायला तयार, किती ओढून धरा. घराकडे निघालेली बैल कशी गोकुळामध्ये वाढू लागला. रांगता 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 हळूहळू हळू घोड्या करू लागला. घरामध्ये घोड्या करू लागले. वेशोधनी बांधायचा प्रयत्न केला, पण जगाला बांधणारा तो बांधला जातो का? मग दाव आणलं आणि उखली बंधन त्याला म्हणतात. भागवत ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे. उखली बंधन, वावभर दाव आणला तर बालकृष्ण आहे. किती दाव लागेल? वावभर दाव आणलं, एवढं एवढं कमी पडायचं. पुन्हा यशोदा जायची, त्याच्यापेक्षा मोठं धाव घेऊन यायचं. पुन्हा 2 वाव दाव आणला तरी बी थोडं कमीच पडायचं.
अक्षरशः कंटाळून गेले आणि जिथं नम्रता ती दिली होती देवाला बांधायला, कृष्ण म्हणतो आई अगं सर्व जगाला बांधणारा मी कुणाच्याही हातून बांधू शकत नाही. त्या ठिकाणी उगली बंधनामध्ये विमलार्जुनाचा उद्धार झालेला आहे. तसं भगवान कृष्ण गोकुळामध्ये वाढू लागला, वाढता वाढता मोठा झाला. मोठा झाल्यावर भगवान कृष्ण गोपगड्यांना जमा केला. ऐका गोपगड्यांना जमा केल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे गोकुळामध्ये दह्या दुधाचा महापूर असताना, ऐका महापूर असताना तुम्ही असे कसे काय? गोपाळाने म्हणतात कृष्ण अरे बाबा तो टॅक्स आम्हाला द्यावा लागतोय, गोकुळवासियांना कर भरावा लागतोय. कशाच्या रूपानं? दही दूध आणि लोणाच्या रूपानं कर भरावा लागतो. म्हणजे मथुरेला कंसाचे जे मल्ल आहेत, कंसाचे जे पहिलवान आहेत, त्यांना गोकुळातून हा कर रूपाने द्यावा लागतंय. आम्हाला एकच गोष्ट मिळते, काय? तिचं नाव आहे, भरपूर प्रमाणात मिळतं, त्याचं नाव ताक. आणि ताकात काय ताकद आहे का? ताकद काढून घेतल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात ताक, म्हणून त्याला असार शब्द म्हणलेला आहे. सार फक्त लोणी आहे आणि ताक म्हणजे असार आहे. असं चालणार नाही. मग एक काम करा, काय करा? मग संघटना निर्माण केली, चौर्य कर्मा करता. मग गोपाळांना सांगितलं आपल्याला एक गोष्ट करायची, त्याच्याकरता साहित्य लागणार आहे. काय लागणार आहे? काठी लागेल, खडे लागतील, माती सुद्धा वस्त्रगाळ लागेल आणि सराटे सुद्धा. पेंद्या म्हणला कृष्णा नेमकं काय करायचे सांगड्या? पेंद्या, वडजा, वाकड्या, श्रीदामा असे अनेक गोपाळ भगवान कृष्णाच्या त्या आनंदामध्ये काय करायचं म्हणले चोऱ्या करायच्या. म्हणले चोऱ्या करायला हे असलं लागत नाही, चोऱ्या करायला तसलं लागतंय साहित्य. हे कसलं साहित्य चोरीचं? अरे कृष्ण म्हणले पेंद्या अरे आपल्याला चोऱ्या करायच्या आहेत. त्या कुठल्या चोऱ्या करायच्या आहेत? भगवान कृष्णाने चोऱ्या केल्या, पण काय चोरलं नक्की ऐका. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त चित्त चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त चित्त चित्त. भारवित 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 विसरले, भारवित 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 विसरले. आता कैसे गाऊ घरा घरा, आता कैसे गाऊ घरा 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 घरा. हरीने माझे हरले चित्त, चित्ताचं हरण करण्यामध्ये चोरी कशाची केली? चित्ताची चोरी केली. दुसरं प्रमाण चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे. मग चौर्य कर्म चालू झालं. मग दही दूध याच्या अशा प्रकारचं गोपाळांना खाऊ घातलं. भगवान परमात्म्याचं वचन होतं आजी देतो पोट भरी, पुरे नको नको म्हणतो. मग त्या चोऱ्या, त्या केलेल्या चोऱ्याची तक्रार घेऊन गवळणी यशोदेकडे जाऊ लागल्या. अनेक जथाच्या जथा यशोदेच्या दारामध्ये गेल्यानंतर यशोदेला हाक मारली, यशोदे अगं बाहेर ये, बाहेर ये. आवाज आल्याबरोबर यशोदा माया बाहेर. काय झालं? गवळणी सगळ्या मिळून आलेल्या आहेत. काय झालं? अगं काय सांगावं? यशोदे लेकराला आवर. अगं असलं कुठं लेकरू असतं काय? आम्हाला बी लेकर पण असलं. यशोदे बाळ तुझा दाना, हे यशोदे बाळ तुझा दाना, हो यशोदे बाळ तुझा दाना, यशोदे बाळ तुझा दाना. कुठं बरं सोसू धिंगाणा, कुठं बरं सोसू धिंगाणा, कुठं बरं सोसू धिंगाणा. धान 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 यशोदे बाळ तुझा दाना, यशोदे बाळ तुझा दाना, तुझा दाना. एक एक कवळणी यशोदेला खोड्या सांगू लागल्या. अगं काय झालं? यशोदे ऐकते का? त्या दिवशी आमच्या घरी आला, मस्तपैकी उतरण लावलेली होती दह्या दुधाचे. पहिलं काय होते? मडके. आजही बघा तुम्ही दूध कशात तापवता? महाराज स्टीलच्या भांड्यात.
चव किती येते. तेच दूध मडक्यामध्ये आणि चुलीवर तापवावर काय लागे. म्हणून आज पुन्हा माणसं चुलीवरची बेसन भाकरी खायला मुंबईवरून गावाकडे. काय खायला? चुलीवरचं भोजन खायला शहरामधून गावाकडे येतात. हे सामर्थ्य होतं त्याचं. इतकी मोठी उतरण लावलेली उतरण आणि सगळे डेरे गोपाळांना घेऊन आला आणि आमचे दही दुधाचे सगळे मटके पालते केले. गवळणीने एक 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 गवळण यशोदेकडे तक्रार सांगू लागली. दुसरी गवळण आली त्यांनी तक्रार सांगू लागली. दुसरी आली धावत त्याने गे बाई काय केली मात मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. त्याच्या पुढे तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी. तुझ्या पोराच्या पुढे आई पोरण मी लय पाहिलेत पण असं पोरग पाहिलं नाही. यशोदा म्हणले तू बी काहीतरी केलं असेल त्याचं. तू काहीतरी खोडी केली असेल. अगं मी काहीच खोडी केली नाही. पण शेजारच्या घरी खोडी केली तेव्हा मी त्याला कृष्णा बाकीच्या घोड्या ठीक आहे पण माझ्या घरी आला तर तुझी शेंडी खांबाला बांधून ठेवी. फक्त मी एवढंच म्हणले होते. यशोदा म्हणले बरोबर आहे ना तेवढंच म्हणले होते. मग झालं काय? अगं ऐक यशोदे तिसरी आली धावणी याने ग बाय काय केली करणी. तो रात्री आमच्या पहाटे कधी मध्यरात्रीच्या समयाला घरी आला असेल मला माहिती नाही. मी आणि माझे मालक खाटेवर झोपलेलो होतो. बेडवर झोपलेलो होतो. बेडवर माझ्या भाषेत माझ्या पतीला भरपूर अशा प्रकारची दाढी हाय भाऊ. एक काल होईना दाढी आणि बारीक नाही गाठ बांधायसारखी. आणि हा तुझा पोरगा आला आणि माझ्या पतीची दाढी आणि माझ्या वेणीची गाठ बांधली आम्हाला माहिती नाही. नुसती गाठ बांधून गेला नाही. आमच्या दोघांच्या मध्ये मुंगूस सोडलं. नुसतं मुंगूस सोडलं नाही जाता जाता चिमणी फुकून गेला. चिमण्या कळतात ना? चिमण्या तुम्हाला नाही कळायच्या. या चिमण्यांना तर कळायच्या सुद्धा. या चिमण्या गेल्या. आपला अभ्यास त्याच्या वाचायचा. रात्रभर त्या रूम मध्ये चिमण्यावरतीच अभ्यास करते. सकाळी कोणाला जर काजळी लागत असते ना म्हातारे कुठं जायचं नाकात बोट फिरवलं की पोराचे काळ होणच बाहेर निघायचे. हे असल्या चिमण्या आमच्या. पहाटेचा समय उठण्याचा झाला. माणसं पहिले कधी उठायचे? ब्रह्म मुहूर्त म्हणतात त्याला. ब्रह्म मुहूर्त कधी? 3 ते 6 याला म्हणतात ब्रह्म मुहूर्त. 4 प्रहरामध्ये 4था प्रहर याला ब्रह्म मुहूर्त आहे. ब्रह्म मुहूर्तावर उठायचं. आणि मी पटकन उठायला गेल्याबरोबर मालकाच्या दाढीला झटका बसल्यावर मालकाने 4-2 शिव्या झाडल्या. मस्त हो नियमातली धांगडी मस्त हो नियमातली धांगडी मस्त हो नियमातली धांगडी धांगडी मस्त हो नियमातली धांगडी. घरी वणावणी मजा लागे घरी वणावणी मजा लागे मजा लागे मजा लागे. मस्त हो नियमातली धांगडी मस्त हो नियमातली धांगडी धांगडी धांगडी. अगं माजलीस का काय? माझी दाढी ओढते. उठाची वेळ झाली का दाढी ओढते खवळायला लागली. म्हणले मी कशाला दाढी ओढते? तुम्हीच माझी. आता हे झाले का भांडणं सुरू. अंधारात काहीच वेळ लागणार. मग बघितलं हाताने तर गाठ बांधली. लक्षात आलं गाठ बांधली. सोडायचा प्रयत्न केला सुटती का? म्हणले एक काम कर जा पटकन एवढी चिमणी लाव. पती खवळल्यावर निघाली पुन्हा दाढीला धक्का. म्हणजे मी एकटी कशी जाऊ? दोघाला निघावं लागलं. नुसती वेणी नाही दाढी सहित वेणी. मग उजेड केला. उजेड केल्यावर कापण्याची व्यवस्था पाहिली. पण कापिता कापेना जाळीता जाळीना सोडिता सुटेना काही केल्या का बरं? बरं आपली गाठ बांधलेली सुरेशराव सुट्टी का नाही? किती जन्म आता झाले वडाला प्रदक्षिणा. एक जण म्हणला महाराज वट सावित्रीची पौर्णिमा आता झाली वडाला प्रदक्षिणा 7 जन्म. पण एक जण म्हणलं महाराज एक जण लईच वैतागलेले असले तर म्हणलं तिने येड्या बाबलेला उलट्या प्रदक्षिणा घालायच्या. उलट्या झटक्यात मोकळं.
7 जन्म आपली गाठ साध्या ब्राह्मणाने बांधलेली सुटत नाही. हा ब्रह्मदेवाचा बाप आहे. याने बांधलेली गाठ सुटेल का नाही. कापायचा प्रयत्न केला नाही. नाविलाज झाला. शेजारी पाजारी विचार करतात अरे आपल्या अगोदर ही जोड उठायची धारा करण्याकरता शेतकूर करण्याकरता सर्व आवरण्या करताना आज इतका उशीर काय झाला. काय झालं शेजाऱ्यांचं लक्ष असावं बरं का. आता फ्लॅट संस्कृतीमध्ये म्हणजे त्या फ्लॅट मध्ये वास सुट असतो तर बघत नाही. शेजारी जिवंत आहे का गेलाय. इतकी कठीण अवस्था आहे अलीकडे. पहिल्या काळामध्ये मग जमले सगळे. दार वाजवलं अंगावर काटावला बाहेर पडायचं. आता एका साधा अवतार आहे का. पण त्यावेळेस कृष्णाने सांगून ठेवलं तो गोपाळांना हे बघा तुम्ही वरात पाहिलेली आहे. वरात निघते की नाही. वरात निघाल्यानंतर कोण नवरा पुढे आणि नवरी मागे. पण आज अशी वरात बघायला मिळणार आहे उलटी वरात. म्हणजे कसं काय नवरी पुढे नवरा पण नवरी बी अशी तशी नव्हती. 7.5 फूट उंच आहे. असं करा 7.5 फूट नवरा 3.5 फूट. मला वाटतं त्या वेळेस हीच परिस्थिती होती का काय कोणास अलीकडे कशी अवस्था आहे. चला सांगून ठेवलं बाहेर यावं लागलं. दार उघडलं बाहेर आल्याबरोबर म्हणले हे काय नवीनच. शेजारी बाजूला नवीनच. अरे बाबा कोणी काय केले काहीच कळे ना आम्हाला. काहीच कळे नाही. कोणी गाठ बांधलेली. आणि हे जशी जोड बाहेर पडल्याबरोबर गोपाळांनी काय केलं हुर्रे. आणि कृष्णाने सांगितलं होतं ताटल्या आणायच्या. ताटल्या करता नाही आणि टिपऱ्या. ताटल्या आणि टिपऱ्या जी गोपाळांनी हुरे केलं सगळी वरात. त्याला एक आमचं प्रमाण सांगतात गवळण करगिरी क्या मारी गवळी दाढी वर करी. गवळण करगिरी क्या मारी. गवळी दाढी वर गवळण करगिरी क्या मारी. गवळी दाढी वर करी. करगिरी क्या मारी. गवळी दाढी वर करी. गवळी दाढी वर धरी. दाढी वर करी. गवळी दाढी वर धरी. गवळी दाढी वर गवळण करगिरी क्या मारी. गवळी दाढी वर धरी. गवळण करगिरी क्या मारी. गवळी दाढी वर करी. नंद बाबाच्या दारात आले. पाहिलं त्यावेळेस शरण गेल्यावर भगवान परमात्माने कृपा दृष्टीने पाहिल्या बरोबर काय झालं दाढीविनीची गाठ सुटलेली. असे अनेक प्रसंग गोकुळामध्ये. एक सासू सांगते कृष्णा अरे बाकीच्या घरी ये. बाकीच्या गवळणीच्या घरी चोऱ्या करशील माझ्या घरी येऊन दाखव. पठ्ठीच्या म्हणायचं तुम्हाला माझ्या घरी येऊन दाखव. पेंद्याला सांगितलं पेंद्या आजीचा घर नंबर तेवढा घे. पेंद्याने घर नंबर लिहून घेतला. किती आहे 420. भगवान कृष्ण रात्री एकटे गेले. बाकी काहीच केलं नाही. लोणी थोडस खाल्लं. लोण्यात बोट बुडवलं. म्हातारी जवळ आली. म्हातारी गाढ झोपलेली होती. गाढ. भगवान कृष्ण म्हातारी जवळ आले. बाकी काहीच केलं नाही. जे बोट लोण्याने भरलेलं होतं त्यांनी फक्त मिशेला फिरवलं. कोल्हापूरकरांच्या जशा मिशा असतात नाही तसा आकार दिला. भगवान कृष्ण निघून. आता पहिल्या कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. सर्वात उशिरा झोपणारी सून आणि सर्वात लवकर उठणारी सासू. वा 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 टाळ्या वाजवा ह्यांच्या. सासू आधी उठते वेळी. सर्वात उशिरा सुद्धा झोपणारी सुनच आणि सर्वात लवकर उठणारी सुद्धा सुनच. कारण तिचं जीवन परतंत्र होत पहिल्या काळात. म्हणून कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र अशा प्रकारचं वर्णन आहे तिथे. लवकर उठले आणि लवकर उठल्यानंतर बाकीचं आवरावरी करता करता त्याला वाटलं वेळ झाली नाही आपल्या सासूबाईंना उठवावं. सासूबाईच्या जवळ गेली. तोंडावर पांघरून घेऊन झोपलेल्या होत्या सासूबाई. ऐका सुनबाईनी तोंडावरच जसं पांघरून काढलं आणि सासूबाईचा चेहरा बघितला तशी मोठ्याने बॉम्ब लागली. पळाली. काळ्या भोर कोल्हापुरी मिशा अशा टंबुण्याची टंबुण्यात तयार झाल्या होत्या.
कृष्णाने फक्त लोण्याचं बोट फिरवलं होतं. सकाळी मिशात तयार. आता कुणाला सांग काय आखरीच घडलंय. मग ननंद होती, ननंदेला उठवलं. अहो काय म्हणतात त्यांचा बरोबर आहे का? वंश म्हणतात का? हा, फसू नाही. वंश अहो वंश. उठा उठा बघा काय आखरीत घडलंय, काय आखरीत घडलंय, काय झालं, काय झालं. उठव घेऊन आले. तिने कुणी पाहिलं, तिने पाहिलं आई. आता तिची आई आईला पाहिल्याबरोबर आईला कोल्हापुरी मिशा पाहिल्याबरोबर तिथंच मोठ्याने वरडायला जाग केलं. काय झालंय, का ओरडताय? जागी झाली सासूबाई. सांगताय ना काय सासूला हाताशी धरलं, आरशा पुढे जसं उभा केलं तसं आपला चेहरा आरशा पाहिल्यावर काय अवस्था झाली असेल, का असं झालं. मग कळलं तुम्ही कृष्णाला काय म्हटले होते का. मग आठवलं मी कृष्णाला म्हटले होते बाकीच्या घरी तू किती चोऱ्या करीत असतील पण माझ्या घरी फक्त येऊन दाखव. मग एवढंच म्हणले होते. म्हणले त्याचाच परिणाम आहे. चला तोंड झाकून घेतलं, मास्क घातला. नंद बाबाच्या वाटेकडे कृष्णाला शरण गेली आणि भगवान कृष्णाने कृपा दृष्टीने पाहिल्या बरोबर जशा होत्या. पण यशोदेच्या दारामध्ये एक 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 गाराने काय थोडीच काय अनंत गाराने गवळणी जाण्यामागं एक कारण होतं. गारहाण्याच्या निमित्ताने भगवान श्री कृष्णाचं दर्शन होण्याकरता, त्याचं दर्शन घेण्याकरता फक्त चोरीचं आणि गारहाण्याचं निमित्त करून यशोदेकडे जाणाऱ्या गवळणी अनेक अनेक प्रमाणात त्याच्यामध्ये वर्णन केलंय. त्याच्या अगोदर मध्यंतरातलं एक भजन घेऊया आणि थोड्या समारोपाकडे जाणारे आपण 12:15 वाजत आलेले आहेत. विठोबा हाताने टाळी मुखाने नामचिंतन. विठोबा सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन. कुमाई या 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 हरि जय 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 कुमाई हरि जय विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुंडली कबरदा हरि विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. अनेक गारहाणी सांगण्याच्या निमित्तानं कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची आस होती. कारण गोकुळातील गवळणींचं चित्त मन हृदय भगवान कृष्णाने वेधून घेतलं होतं. पण त्याला आमच्या संतांनी नाम दिलं बघा. गवळणी जाण्यामागचं एक कारण आहे, मन मन राहिलं नाही. सर्वस्व समर्पण भाव ज्याच्या चित्तामध्ये मनामध्ये त्याचं चित्त मन हृदय भगवान कृष्ण परमात्मा आकर्षित करून घेतो. कर्ष धातूपासून कृष्ण शब्दाची उत्पत्ती आकर्षित करतो कृष्ण भगवान. मनमोह मनाला हिरावून घेतलं गवळणींच्या. मनमोहन मुरली बाला नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला अलबेला नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला नंदाचा अलबेला भक्ती सुखे सुखावला संत एकनाथ महाराज वर्णन करतात गोकुळाच्या स्थितीचं. गोकुळातील सर्वांचं चित्त मन हृदय भगवान कृष्ण परमात्म्याने आकर्षित करून घेतलं. मन आकर्षित करून घेतलं, त्याला नाव दिलं
दिलं मनमोहन भक्तीच्या सामर्थ्याने तो प्राप्त होतो वश होतो भक्ताच्या भक्तीने तो प्राप्त होत असणारा भगवान कृष्ण परमात्मा भक्ताच्या भक्तीने सुखी होणारा भगवान परमात्मा भक्ताच्या आनंदामध्ये रममाण होणारा भगवान कृष्ण परमात्मा एकनाथ महाराज थोडं वर्णन करतात भक्ती सुखे सुखा एका जनार्दनी निमारा मनमोहन गवळणीने पाहिलं एक दिवस कृष्ण दर्शन नाही झालं तर व्याकुळ होणारी गवळण गोकुळातली आहे एक दिवस दर्शन नाही झालं तरी व्याकुळ होणारी गवळण झालंच नाही आणि चौकामध्ये गोपाळाबरोबर दिसणारा कृष्ण पाहिला लांबून लांबून पाहिल्याबरोबर तिथूनच हा कृष्णाला मारते एक गवळण कृष्णा अरे बाबा दर्शन झालं नाही तुझं बेचैनी झाली कशात संसारात लक्ष लागे ना कुठलं काम करण्यामध्ये लक्ष लागे ना तुझं दर्शन झालं नाही कृष्ण दर्शनाची आस मनामध्ये हाक मारले कृष्णाला कृष्णा कान्हा फिर रे माघारा फिर रे माघारा जरा अनेक गवळणी कृष्ण भक्ती ज्यांच्या रोमा रोमा नारदजींनी वर्णन करावं गोकुळातील गवळणींच्या ऋषी मुनींना नारदजी सांगतात यथा व्रज गोपिकारा भक्ती अशी करावी गोकुळातील गवळणींचा दुर्वास ऋषी गोकुळामध्ये येऊन गवळणींची भक्ती पाहत कृष्ण सखा उद्धव आहे उद्धवाला भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये पाठवतात कशा करतात हे भक्तीचं दर्शन होण्याकरता अनेक अनेक खोड्या गोकुळामध्ये भगवान कृष्ण करता 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 फार खोड्या वाढल्या फार वाढल्या फार वाढल्या आणि यशोदेने विचार केला कृष्णा अरे बाबा तुला त्याच्याकरता मी नवस केला देवाला कशा करता अजिबात खोडी करू नये नाही महिनाभर खोडी केली भगवंतानी पण पुन्हा तू खोड्या करू लागला आता शेवटचं सांगते काय खोड्या नको करू माझे बाबा 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 माझे बाबा 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 यशोदेने धरला करी पैसे बिला डोक्यावरून हात फिरवून सांगितलं लेकरा अरे नको रे खोड्या तरी खोड्या थांबल्या नाही मग आता म्हणले तुला शाळेत घालावं लागे पहिली शाळा मग दप्तर आणलं दप्तर कृष्ण भगवान परमात्मा शाळेत घालण्याकरता यशोदेने दप्तर ते दप्तर काय काडी घोंगडी आहे हातामध्ये काठी आहे दुसरी गोष्ट वेणू हातामध्ये दिलेला आहे आणि त्याचबरोबर डबा सुद्धा शाळेत जाताना तर आई बांधून देते की नाही डबा डबा सुद्धा खांद्यावरील कांबळी हातामध्ये काठी चारीत असे धेनु गबाई सावळा जगजेठी धेनु गबाई किंवा गाई गोपाळ सवंगडी म्हणा
गोपाळांना घेऊन गायी घेऊन भगवान परमात्मा यमुनेकडे गेले. गायी सुंदर अशा प्रकारचा चरण्याकरता गोवर्धन डोंगर आहे. गायी छान पैकी चरतायत. मग कृष्णाकडे गोपाळ गेले आणि सांगितलं, कृष्णा अरे बाबा वेळ आपल्याकडे, गायी सुंदर पैकी चरतायत, मग एक काम करू, तोपर्यंत काय करू, आपण सगळे जण मिळून खेळ खेळ. मग पूर्वीचे खेळ मर्दाने खेळ. आता सुरफाट्या म्हणलं तर पोरांना कळत नाही. सूरफाट्या, लगोरी, चेंडू फळी, याला बॅट बॉल हे नाव अलीकडच्या काळात. चेंडू फळी. त्याचबरोबर विटी दांडूचा एक खेळ होता. ऐका, विटी दांडूचा. आता लेकरांना विटी दांडू सुद्धा कळणार नाही. एक लाकूड आहे, त्याला पुढे टोक आहे, पाठीमागे काय म्हणतात त्याला, ते शिपला केलेला असतो. त्याच्यावर विटी ठेवायची आणि खाली पडू द्यायची नाही. वरच्यावर हमामा अशा प्रकारचा खेळ खेळू लागले. दुसरा खेळू लागले. काय, दोरी गुंडळायची त्याला याला आणि टाकायचा. काय नाव आहे त्याचं? खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवरा. या राधिकेचा नवरा, राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळे भवराग बाई भवरा, खेळे भवराग बाई भवरा. हमामा अशा प्रकारचे भरपूर खेळ खेळल्यानंतर गोपाळाने सांगितलं, कृष्णा अरे आता खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता भूक लागली, 12:30 वाजत आले. कृष्णा आता खेळ मोडावा परत. तू काय म्हणे आता. कृष्णाने सांगितलं ठीक आहे, तर एक काम करा, काय घरून शिदोरे आणलेले आहेत ते सगळ्यांनी घेऊन या. गोपाळांनी शिदोरे आणले. सोडा शिदोऱ्या, सोड. शिदोऱ्या सोडल्यानंतर कृष्ण प्रत्येक शिदोरी पाहत आहे. कृष्ण गोपाळांनो, हे असला डबा चालणार, असल्या शिदोऱ्या चालणार नाही. मग भगवान कृष्णाने स्वतःची शिदोरी सोडली आणि गोपाळांना दाखवली, अशी शिदोरी हवाय, जा घरी आणि दुसरी घेऊन या. बोबडे म्हणतो, एक किटण्या अरे कोणाला गली लावतो. किटण्या म्हणलं बरं का, किटण्या आधी का घरी कोणाला लावतो. आलं घालच्यांना सोलून मिळता आलं. कोणाला? घालच्यांना सोलून हिता आलं. तुझ्याकडे आलं, तू पुन्हा घरी लावशील तर याला अर्थ लहान. आणि घरी कोण आहे? एकदा सर्वस्व तुला समर्पित केलं, घरदाराचा त्याग केला, तुझ्या प्राप्ती करता तू पुन्हा घरी लाव. चालणार नाही. जमतय का तुला? नाही तर तू बाजूला हो, आमचं आम्ही बघून घेतो. देव म्हणलं, ए तसं करू नका, तुमच्याशिवाय मला अजिबात किंमत. देवाला कोण विचारेल? भक्तांनी नाही विचारले. मग आमचं आहे तसं सांभाळून घ्यावं लागेल. तुझ्या शिदोरी सारखी आमची शिदोरी नाही कृष्णा. कान्हा तुझी घोंगडी चांगली चांगली, आम्हा सिका दिली वांगुली रे. तुझी कशी आहे? षटगुण गोंडे रत्न जडीत, तुझ श्याम सुंदरा शोभली रे. कान्हा तुझी घोंगडी. आणि आमची कशी आहे? नवा ठाई फाटून गेली, ती तू आमासी दिदली रे. कान्हा तुझी घोंगडी. बाबा सांभाळून घ्यावं लागेल. एकत्र केल्या तो झाला काला. ऐका, तो काला सेवन करण्याकरता ब्रह्मदेव गोपाळ झाला. तो काला सेवन करण्याकरता स्वर्गातील देव यमुनेच्या डोहात मासे झाले. देवांना लाज वाटली, गोपाळ कसं व्हावं, पण ब्रह्मदेव गोपाळ झाला. पेंद्याचं लक्ष गेलं. पेंद्या म्हणला, कृष्णा अरे गोपाळ अनोळखी वाटतोय. ओळखीचा वाटत नाही, काहीतरी गडबड आहे. तुझी दाल में काला आहे.
भगवान कृष्णाने पाहिलं पेंद्या एकटा जाऊ नको त्या बोबड्याला घे वाकड्याला घे वडद्याला घे 4-2 जण जा त्याला बाजूला घ्या शोषणाचा हाना कोण ब्रह्मदेव शोषणाचा मार दिला कुणाला ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही स्वर्गातील इंद्रादी देव यमुनेच्या डोहात मासे झाले त्यांना वाटलं उष्ण तरी मिळाव हात धुवायला येतील की नाही गोपाळ काला कल्ल्यावर उष्ण तरी मिळावं याच्याकरता मासे झाले नाही मिळाले पण एक सांगतो ब्रह्मदेवाची इच्छा त्यांनी पूर्ण करून घेतली कुठे माऊलींच्या पाठचा अवतार घेऊन ज्ञानेश्वर महाराजांचे पाठचे बंधू कोण सोपान ब्रह्मदेवाचा अवतार ब्रह्मा सोपान तो झाला आणि तो काला प्राप्त झाला इतका दुर्लभ असणारा काला वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काल्याचे अनेक प्रसंग काला दुर्लभ आहे तो काला फक्त वैकुंठामध्ये प्राप्त होतो गोपाल कृष्णाच्या संगतीमध्ये गोपाळांना जो मिळाला प्राप्त झाला तो गोपाळांनी पुन्हा इच्छा केली देवा अरे हा आनंद पुन्हा 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 मला मिळायला हवा त्याच्या करता भगवान सांगतात बाबा पुन्हा पुन्हा आशीर्वाद दिला तसा आणि मग संतांनी परंपरा की काला 7 दिवस सप्ताह त्याची सांगता भगवान कृष्णाचं लीला चरित्राचं वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये दही आणि लाहीचा प्रसाद म्हणजे काला त्या काल्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून प्रसाद म्हणून काला ती इच्छा आज आपली सुद्धा पूर्ण होणार आहे कारण स्वतः भगवान परमात्मा तो प्रसाद आपल्याला या ठिकाणी ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये असायला हवी विठ्ठल 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 गुडिया पूर्ण करती कथा काय म्हणे छंद मन किंवा दोन पाठ आहेत त्याचे येणे वेधिले किंवा मन मोहिले गोविंद अशा प्रकारचं मन चित्त आपलं सुद्धा भगवान परमात्म्याने हिरावून घेण्याकरता एकच करावं लागेल काय कृष्ण चिंतन भगवत नाम चिंतन आहे अनेक नाव देवाचे त्याच्यापैकी 1-2 मिनिटं सर्वांनी कृष्ण भजन करायचे सेवा पूर्ण करू श्री कृष्ण मांडी घाला मांडी मांडी चुली उभा करा चुली उभा केला की पुन्हा पाठीला ठेवाय मोकळं झालं सर्वांनी अतिशय प्रेमाने श्री कृष्ण गोव्या हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोव्या हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव विनती हमारी सुन लो मुरारी विनती हमारी सुन लो मुरारी आए हैं तेरे दर पे ओ पटवारी गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊलीश्वर ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली माऊली वरे तुम्ही भारे दोही कडे मुखा पथारो गडे वाहती त्या धारा घ्यारे डोईच्या कोपरा तुम्ही वारे दोही कडे मुख पथरो तुका म्हणे हाती टोकाने कऊ दे तुम्ही वारे तो कडे मुख पसरो निगडे कंटे धरे
लीला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिक उत्तम लोकादा काला काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका उदिलेले कुरे वेळी वाकुडी उत्तरे जमा परा